सीट एकदम कम्फर्टेबल तर आहे. झालेलं मला वाटलं परत कालसारखाच पोपट होणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत होतं सर्वांचं एका नवीनच्या व्हिडिओमध्ये. आम्ही आज असा सहजच प्लॅन केला की आम्ही गाडी बघायला जाणार आहे. टेस्ट ड्राईव्ह करायला, नॉट गाडी म्हणजे ते आपण केलं तर मित्रांनो, आमचा जसं आहे की मॅनिफेस्ट करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी आधी तुम्हाला त्या गोष्टीमध्ये राहावं लागेल, त्या गोष्टींच्या माइंडसेटमध्ये राहावं लागेल की जगता आहे ती गोष्ट. तर आम्ही ते जाऊन बघणार आहे. आपने को सिर्फ देखना है, लेना थोडी आहे. लेना तो कुछ साल बाद लेना है. पर चला मग आपण भेटूया त्या शोरूममध्ये. पण मला माहीत नाही या टाईमला टेस्ट ड्राईव्ह देतील की नाही. ऑलरेडी एवढे वाजले. तिला मी बोलतोय की या टाईमला टेस्ट ड्राईव्ह नाही मिळत. आणि मिळालं तर नशीब आहे, नाही तर मग काय फक्त बघून यायचं. पैसे भी लेना है, देखना तू सॉरी देखना है लेना थोडी आहे. कायच आम्ही जाणार होतो टेस्ट ड्राईव्हला, पण आम्हाला मिळालंच नाही. पाऊस एवढा चालू आहे. मग आम्ही विचार केला बर्गर किंगला जरा बसतो तोपर्यंत पाऊस जोरात आहे. बघूया पाऊस अजून काय थांबण्याचं नाव नाही. कॅमेरामध्ये दिसत नाही बट पाऊस बराच चालू आहे. तर तुम्हाला कळत असेल की आम्ही परत का असं शूट करतोय. तर आमचा काल पोपट झाला. आम्ही गेलो आणि पाऊस एवढा चालू झाला की आम्ही बर्गर किंग नंतर डायरेक्ट घरी झालो. कारण बरेच वाजलेले. आम्हाला ना टेस्ट ड्राईव्ह तर मिळणारच नव्हते. आम्हाला बघायला पण टाईम झाला असता बराच. मग आज आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईला आज संडे, तर आम्ही आज जाऊन बघू. मी आलो आहे एका शोरूममध्ये. लकीली ना मगाशी परत पावसासारखं झालेलं. मला वाटलं परत कालसारखाच पोपटा उजेड पडला आहे आता. पण वरती दिसत असेल थोडे ढगं आहेत अजून. दिसतं आहे का? बघूया आता टेस्ट ड्राईव्ह घेऊन. आम्ही कुठली गाडी टेस्ट ड्राईव्ह करणार ते तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. एकाच पाहिजे दोन्ही गोष्टी ऑपरेटर आहे. ब्रेक आणि एक्सिट. आर रिव्हर्स, ए न्यूट्रल, ए ॲटो मोड. जसे एवर टाकाल तसे गाडी पुढे जाणार तुमची. एवर टाका, हँड ब्रेक रिलीज करा. राईट साईड शिफ्ट नाही झाले. ब्रेक प्रेस करा परत. याची हाईट थोडी असेल वाटते. सीट वरती करू शकता, शेअरिंग वरती करू शकता, शेअरिंग वर खाली करू शकता. वरती प्रेस केलं ना तर वरती होणार. खाली केलं खाली एक आडवी लिव्हर असेल. पंपिंग केल्यानंतर करायचं तुम्हाला वरती. हां, खाली करायचं खाली. तुम्हाला कुठली असं वाटतं की मॅन्युअल बेटर आहे की आता तुमचं ड्रायव्हिंग कुठं असतो? सिटी, हायवे डिपेंड्स. आता मोस्टली मध्ये आता जर गाडी घेतली तर मध्ये मध्ये गावी वगैरे पण जाणं. नाही म्हणजे तसं नाही मी बोलत. डेली असं मोस्टली तुमचं सिटी असतं. सिटी असं तर मग तुम्ही ऑटोमॅटिकसाठी प्रिपेअर करा. सिटी म्हणजे कसं तुमचं नवी मुंबई सिटी नाही. तुमचं जाणं येणं डंपर डंपर तुमची गाडी चालते. तसं तुमचं ट्रॅव्हल असेल पाठचा सीट बेल्ट आहे. हां, ही टॉप मॉडेल आहे. चालू करू सीट एकदम कम्फर्टेबल तर आहे. स्पेस माझी बघूया. माझी हाईट जास्त आहे. चांगली आहे. मला तर कम्फर्टेबल वाटली. ठीक आहे यार, म्हणजे मला पण लेग रूम आहे. आता मी माझ्या हाईटच्या हिशोबाने सीट होती आणि सीट पण ही चांगली आहे. आणि ह्याला आर्म काय बोलतात
एक सीटिंग पोझिशन पण अशी स्ट्रेटल अशी गाडी आहे. मधली सीट थोडी छोटी आहे. कम्फर्टेबल तर आहे, लेग रूम तर आहे माझ्या हाईटच्या हिशोबाने ठीक आहे, म्हणजे कम्फर्टेबली असा बसू शकतो. आणि मध्ये पण ठीक आहे यार, माझ्यासारखा माणूस जर बसू शकतो, नॉर्मली कोण पण बसेल मला वाटतं. 3 जण बसू शकतात ना? 3 जण आरामात बसतील, म्हणजे मी माझ्यासारखे 3 जण बसतील आरामात. मस्त नाईस. बसू ना. अरे त्या सीटवरती बघ ना, ड्रायव्हर सीट. हा अप्पर वेरियंट आहे. जो लोअरवाला येतो ना त्याच्यामध्ये काही गोष्टी नाही आहेत. ह्याच्यात जागा आहे थोडी आतमध्ये ना. त्याच्यामध्ये पुढे मागे पण होते. बटन येतो, 2 मीटर एक्स्ट्रा येतात. त्याच्यामध्ये एक हाईट पुढे आहे. आता गाडी पेट्रोलवरती आहे. CNG ब्लिंक होते, CNG शिफ्ट होते. आता गाडी CNG वर आहे. त्या एक सीट आहे, तुम्हाला पावरचा अंदाज आहे. ही पावर तुम्हाला पंचमेला नाही भेटणार, कारण त्यामध्ये 3 सिलेंडर इंजिन आहे, याच्यामध्ये 4 सिलेंडर इंजिन. इंजिनचा आवाज येतो तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, व्हायब्रेशन वगैरे जाणवत नाही बघा इंजिन. हां, इंजिनचं व्हायब्रेशन नाही. 3 सिलेंडरमध्ये जाणवणार तुम्हाला पंचमध्ये. मध्ये किती सिलेंडर असतात? सेम 4 सिलेंडर इंजिन. मित्रांनो, तर आमचं टेस्ट ड्राईव्ह सेशन झालेलं आहे. मजा आली. आम्ही 2 गाड्या चालवल्या, म्हणजे मीच चालवली, हिला काय येणार आहे. एक होती पंच, दुसरी होती एक टाटा पंच, आणि दुसरी होती नेक्साची सुझुकी नेक्साची फ्रॉन्क्स. दिसायला तर फ्रॉन्क्स यार काय दिसायला एकदम मस्त गाडी. बाहेरून मस्त होती, बाहेरून मस्त एकदम दिसायला, असं वाटतंय की काहीतरी घेतोय आपण. एकदम पण आपण luxurious कार. हम लोग लेने थोड़ी गए थे, सिर्फ देखने गए थे. टाटा पंच पण बेटर आहे, बट टाटाचं कसं आहे, टाटा दिसायला बाहेरून ठीक आहे, पण आतमध्ये मस्त आहे एकदम. ते फीचर्स वगैरे, स्पीकर्स, प्रीमियम लुक देते थोडं. डिमिंग लाईटचा तो मिरर आहे. सीट कवर्स पण एकदम चांगलं आहेत. ती टाटा फ्रॉन्क्समध्ये तसं एवढं फीचर नाही, जस्ट सीट हाईट बीट एवढा म्हणजे तुम्ही लोक एवढं करू नाही शकत. बट टाटामध्ये सगळं आहे. सीट ॲडजस्टेबल आहे, स्टेअरिंगचं पण ॲडजस्टेबल्स आहे. मस्त आहे गाडी एकदम. बघू आता, विचार करू. त्या फ्रॉन्क्समध्ये पण होते स्टेअरिंगचे ॲडजस्टेबल्स. हां होते, बट इंटिरियर ओके आहे फ्रॉन्क्समध्ये, बट टाटाची इंटिरियर एक क्लास. Premium बट मी होतं असं मस्त. नोटीस केलं आहे, आणि तिथे टाटाच्या तिकडे शोरूम प्लस सर्व्हिस सेंटर होतं.
टाटाच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गाड्या खूप जास्त होते कम्पेअरिंग टू सुझुकी. आणि तो सुझुकीला पण बोलत होता की टाटाच्या इंजिन्समध्ये काय ना काय इश्यूज आहे. आणि फ्रॉंक्सचा 4 सिलेंडर इंजिन होतं जो एकदम स्मूथ होती, एकदम स्मूथ. बट तेच आहे की मॅन्युअल गाडी आहे, मी चालू शकतो, बट इन केस जर हिला चालवायला झालं तर ही मॅन्युअल जमणार नाही हिला स्टार्टिंगला. टाटाची ऑटोमॅटिक होते की टॉप व्हेरियंट, तर ही चालू शकते. इन केस हिला शिकायची इच्छा असतात तर ही शिकणार तर नाही, माझ्या गायतच टाकणार. चला मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आता आम्ही घरी आलो, काय बनवलं नाही जेवणाला. तर तू काय बनवणारस प्रिया? आवाज नको, आवाज येतो बंद करणार नाही. अरे काय काय जेवायला काय बनवणार आहे? खिचडी भात. आम्ही खिचडी भात खाणार आहे. खिचडी भात खाणार आहे. आणि आज संडे तर आमचा काय बोलतात दुपारचा प्रोग्राम असता झोपायचा, जेवण चांगलं डाएट. तर आम्ही ते जेवण झोपणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.